एकदा जंगलात भीषण दुष्काळ पडला. पाण्याची आणि अन्नाची छणछण झाली. कोल्हा आणि ऊंट दोघे मित्र होते. त्यांनी ठरवलं की जंगल सोडून नदीकाठी जाऊ, तिथे अन्न पाणी मिळेल. 2 दिवस प्रवास करून ते दोघं नदीकाठी पोहोचले. तिथे खरंच भरपूर अन्न होतं. उंटाने इमाने तबारे खाल्लं, पण कोल्हा नेहमी सारखाच चलाख. कोल्ह्याने रात्री गावात घुसून कोंबड्या खाल्ल्या आणि गोंधळ घातला. गावकऱ्यांनी आवाज ऐकून लाठ्या घेऊन पाठलाग केला. कोल्हा पळत उंटाजवळ आला आणि म्हणाला, "मित्रा, लप, आपल्याला पकडायला आलेत." ऊंट गोंधळला. गावकरी आले आणि उंटाला धरलं. कोल्हा मात्र दगडामागे लपून बसला. उंटाला मार खावा लागला. दुसऱ्या दिवशी उंटाने विचारलं, "कोल्ह्या, तू हे का केलंस?" कोल्हा हसत म्हणाला, "हे जंगल आहे मित्रा. इथे जिवंत राहायचं असेल तर लबाडी लागते." ऊंट शांत होता, पण त्याने मनात एक ठरवलं. नंतर परत जाताना नदी ओलांडावी लागली. उंटाने कोल्ह्याला पाठीवर बसवलं. नदीच्या मधोमध पोहोचल्यावर उंटाने जोरात थुंकी केली आणि अंग हलवायला लागला. कोल्हा ओरडला, "अरे, हे काय करतोस?" ऊंट शांतपणे म्हणाला, "मित्रा, माझी अशी सवयच आहे, जेवणानंतर थोडं अंग हलवतो." कोल्हा पाण्यात पडला आणि दमून गेला. शिकवण: लबाडी चंफल शेवटी फसवणूक करणाऱ्यालाच भोगावं लागतं.